एक नंबर आहे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. तर मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर थांबलेलो आहे. आपण आलेलो आहे चांदवडच्या देवीच्या मंदिराच्या इथे. चक्रधारी गणेश. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे चांदवडच्या देवीचं. मित्रांनो, आता आम्हाला दिसलंय पॅन्ट्री आईच्या गावात. पॅन्ट्री पडायला आपल्याला बाबा बंगाल फिरून आला हो ना तर भगव्या कपनीवाला. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय नांदगावमध्ये. रस्त्यामध्ये एक दोन स्पॉट भेटलेले आपल्याला, म्हणजे दिसलेले आहे. शिवसृष्टी होतं, तुम्हाला एक फोटो टाकल मी. असं आपल्याला एकदा घरी जेवायला जायचं आहे, कारण हॉर्न वाजून त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे. काही विषय सो गाईज, फायनली आपण आता पोचलोय चांदवडच्या घाटात आणि आपण आता जाणार आहे चांदवडच्या रेणुका देवीच्या मंदिरात. मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर थांबलेलो आहे. आपण आलेलो आहे चांदवडच्या देवीच्या मंदिराच्या इथं. तर तो मंदिराचा कळस दिसतोय. तर मध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि मग आपण नांदगावला निघू. भरपूर वेळ झालेला आहे, पण आपलं ठरल्याप्रमाणे आपण आलोय का रे. सनसेट पर्यंत आपल्याला इथं पोचायचं होतं. सनसेट व्हायला काय अर्धा एक तास बाकी आता. मी काळा दिसेल ना. गोप्रो आपल्याला चार्जिंगला लावायचं आहे कुठेतरी. त्याला पेड्याची डोस द्यावा लागला. गोप्रो चार्जिंगला लावू, बॅगा त्याच्याकडे ठेवू, फटाफट दर्शन करू आणि पुढे निघू. चला. अवती अवसान झालं तेव्हा. हे खाली लटकते, हातामध्ये गोप्रो आहे, एका हातात रुमाल आहे, केस विस्कटले. पाय देशील त्याच्या कुत्र्याचा जागेत जीव जायचा. कोणाकडे 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 चेक्स चेक्स डायरेक्ट कटकटी चालू आहे का. सबस्क्राईब कराल का विचारून घेऊ का तुम्ही, तरच घेऊ. बॅगा बिगा कुठे ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब. आपलं 2 कामं तर झाले. आपलं गोप्रो चार्जिंग होईल, काही विषय नाही. आपल्या बॅगा पण तिथं राहिल्या. बुटांचा विषय पण तिथंच करायचा होता, विसरलो आपण. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण तिथं बुटं काढू, आपण जाऊ, दर्शन घेऊ. पहिली आरती मानाची ग माझ्या माय, आरती मानाची, आरती मानाची ग माझ्या माय, आरती मानाची. मोठी अंबाची आरती ग माझ्या माय, तुझी आरती, मोठ्या भगताच्या घरी ग माझ्या माय, सेवकाच्या घरी, मानिक चक्रधारी गणेश. आत्ता आपल्या इथलं दर्शन झालं. आत्ता आपण निघणार आहे आपल्या पुढच्या जर्नीला. आता आपण जाऊ नांदगावला निघू. तर चांगल्या गोष्टीची सुरुवात चांगल्या ठिकाणून व्हावी म्हणून आम्ही आता आलेलो आहे चांदवडच्या देवीला. तसंच येता येता गेलो त्या गुरुद्वारामध्ये. मित्रांनो, हा जो गेट दिसतोय ना, हा जुना रस्ता आहे गडावर येण्याचा. तो इतका मस्त दिसतोय ना, पण सर्व लोक आता इथंच येतात, वरती गाड्या लावतात आणि इथल्या इथं उतरतात. पण चला, तुम्हाला तो रस्ता दाखवतो. हाच मेन रस्ता आहे. म्हणजे ना, घाट चढण्यापेक्षा तिथनं डायरेक्ट गावात घुसायचं. इथं गाडी लावायची आणि पायी वर यायचं. इथनं तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता, लाडू वगैरे घेऊ शकता, पेढे वगैरे घेऊ शकता, साड्या वगैरे घेऊ शकता देवीसाठी. सर्व वगैरे घेऊ शकता तुम्ही. कसं तो पण खाऊन पाय. भारी ना. तुला कोणता आवडला तो घे. भाऊने आपल्याला चांगली मदत केलेली आहे. आपल्या बॅगा पण तिथंच राहिल्या होत्या आणि आपल्या गोप्रोला चार्जिंग संपलेली होती, तर त्यासाठी पण भाऊने मदत केली. आणि त्याच्याकडनं आपण प्रसाद घेतलेला आहे. एक नंबर प्रसाद आहे. पहिलंच दुकान.
रेणुका माता की जय. तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे चांदवडच्या देवीचं. एक नंबर मजा आली. जास्त गर्दी नव्हती, लवकर दर्शन झालं आणि मस्त वाटलं. तर आता आपण निघालो आपल्या फायनल डेस्टिनेशनवर, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर आता आपण जाणार आहे नांदगावला वाया मनमाड. मनमाडमध्ये पण एक स्पॉट आहे ज्या ठिकाणी असंच थांबायचं होतं, पण आता आम्ही काही तिथं थांबणार नाही, कारण की आता आम्हाला एवढ्यातच खूप वेळ झालेला आहे. तर आता आपण फटाफट निघू. तर इथं आपल्याला थोडीशी ट्रॅफिक लागलेली आहे. आणि सुम्या हा लाईट वड, आपल्या गाडीला लावायला वड. ये सब क्या देखना पड़ रहा है. मित्रांनो आता आम्हाला दिसलाय पॅन्ट्री आईच्या गावात. पॅन्ट्री पॅन्ट्री हे ते म्हणाले कोण रान डुक्कर आहे पळा इथनं, ते घाबरलं आपलं. जेवढं आपलं ठरल्याप्रमाणे सर्व ठिकाणी आपण भेट देऊन आलो, सर्व ठिकाणी जाऊन आलो, मजा आली. आता आपण निघतोय नांदगावला. फिर भी अभी तक छोटी सी जर्नी बाकी, छोटी नहीं अभी बड़ी बाकी है. मित्रांनो हा जो रस्ता आहे ना, हा एक नंबर रस्ता आहे. का बरं माहिती का? हे बघा एक नंबर व्ह्यू आहे आणि असे व्ह्यू या रस्त्यामध्ये खूप आहेत. सीन बघा किती मस्त वाटतोय, एक नंबर. इकडे डोंगर, तिकडे डोंगर, तिकडे डोंगर, तिकडे डोंगर. घ्या बघून एकदाचे डोंगर. एक नंबर वाटतंय. मस्त मस्त गार वारं सुटलं या रस्त्याला, म्हणजे पूर्ण सावली ना, त्यामुळे एक नंबर वाटतंय. दोन्ही साईडला झाडं बघू शकता. अशा रस्ते भारी वाटतं रे बघायला. अशा रस्त्यांवर तरी आता शहरात तर नाही करू शकत, असं गावाखेड्यामध्ये ना अशा रस्त्याच्या साईडला असे झाडं लावणं म्हणजे एक नंबर. म्हणजे सफरची मजा येते नाही का, असे झाडं वगैरे पाहून भारी वाटतं म्हणजे. सो गाईज फायनली आपण आता मनमाडमध्ये पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता. आता या बाबांना आपण विचारू की आपल्याला नांदगावला सुमे यांना विचार. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे नांदगावमध्ये. आता आपण आपल्या रूमवर जाऊ. आता उद्याचं काय प्लॅनिंग आहे ते आपल्याला कळेल, काही विषय नाही. उद्यापासून आपलं काम चालू होणार आहे, तर ते तिथे गेल्यावरच आपल्याला कळेल. रस्त्यामध्ये आम्हाला एकशे एक स्पॉट बघायला भेटलेले, म्हणजे शिवसृष्टी वगैरे असे 2-4 स्पॉट होते. तर त्या ठिकाणी थांबलो पण आपण. तर आपल्या गोप्रोमध्ये चार्जिंग नव्हती, मोबाईलमध्ये पण चार्जिंग नव्हती, त्यामुळे आपण काय ते शूट केलेलं नाही. एखाद दिवस सुट्टी काढून आपण तिथे नक्की जाऊ, काही विषय नाही, तिथलाही ब्लॉग बनवू. आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ, जय महादेव, जय श्रीकृष्ण.